विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची काय खात्री आहे. ओके, हेच वचन ना का मराठीच्या ऐवजी जर इंग्लिश मध्ये वाचाल ना तुम्ही, तर तुम्हाला खूप सुंदर त्या ठिकाणी एक शब्द भेटेल. फेथ इज द सबस्टन्स सांगितलं. विश्वास काय सांगतं इंग्लिश मध्ये, काय सांगितलं? फेथ इज द सबस्टन्स ऑफ थिंग्स होप फॉर, राईट, अँड एव्हिडन्स ऑफ द थिंग्स नॉट सीन. येस, सो फेथ इज द सबस्टन्स. सबस्टन्स म्हणजे पदार्थ आहे, पदार्थ. इंग्लिश मध्ये काय सांगितले? विश्वास पदार्थ आहे. पदार्थाला काय असते? साईज असतं, वजन असतं, पदार्थ दिसत असतो. समजतं मी काय सांगतो? सो बायबल जर विश्वासाला नाही का सबस्टन्स म्हणतोय, आणि तो सबस्टन्स तुमच्यामध्ये आहे प्रियांनो. आणि प्रज्वलने नाही का सगळ्यात ओपनिंगच केली की विश्वास ऐकून आणि ऐकून येतो. देवाचं वचन ऐकून आणि ऐकून. सो तुमचा फेथ आहे ना, जो देवाने दिलाय, बेसिक, सगळ्यांकडे बेसिक फेथ आहे. ओके, आता तुम्हाला तो फेथ वाढवायचा आहे. आता त्या बेसिक फेथने नाही का तुम्ही बेसिक गोष्टी करू शकताय. समजतंय? पण आता तुम्हाला नाही का तुमच्या लाईफ मध्ये मोठे मोठे चॅलेंजेस आहेत, तर तो बेसिक लेवलचा फेथ नाही का त्याला कामी नाही येणार. तुम्हाला तुमचा फेथ वाढवला पाहिजे, राईट? सपोज एखादी वस्तू, सपोज हा मोबाईल आहे, किंमत नका विचारूची, हा मोबाईल आहे. सो हा मोबाईल जर नाही का एका ब्रदरला नाही का माझ्यापासून नाही का विकत घ्यायचा, आणि मी ह्याची किंमत लावली 60,000. ओके, आणि त्याच्याकडं आहे 20,000च, तर मी देईल का त्याला? कारण पर्याप्त नाही का अमाऊंट त्याच्याकडे अवेलेबल नाही, त्याची अमाऊंट कमी पडते. तर त्याची जर त्याला नाही का, त्याला जर हा मोबाईल पाहिजे, तर त्याला ती अमाऊंट नाही का त्याची सेव्हिंग वाढवावी लागेल, त्याची अमाऊंट त्याला नाही का वाढवावी लागेल, राईट? सो कधी कधी काय होतं माहितीये का, तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही नाही का अशा चॅलेंजेस मधून जाताय, जिथं तुम्हाला नाही का मिरेकल भेटत नाहीये, जिथं तुम्हाला नाही का चमत्कार दिसत नाहीये. तुम्ही प्रेयर करताय बट गोष्टी भेटत नाहीये तुम्हाला, आणि तुम्ही म्हणताय यार देव आहे की नाही. प्रेज गॉड, तुमच्याकडे जो नाही का पर्याप्त विश्वास आहे नाही का, त्याची नाही का तुम्हाला नाही का त्याची वाढ केली. आणि विश्वास कसा वाढतो? वार्ता ऐकून आणि ऐकून वाढतो. वचन ऐकून आणि ऐकून वाढतो. सो आपण काय शिकतोय की विश्वास एक पदार्थ आहे, त्याच्यानंतर विश्वासाला साईज आहे, विश्वासाला पदार्थ आहे म्हणजे विश्वासाला वेट पण आहे, साईज पण आहे, अँड इट इज इन अस, आपल्यामध्ये आहे तो विश्वास. आणि ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. विश्वास जर आपल्यामध्ये आहे, आपल्याला देवाने गिफ्ट म्हणून दिला आहे प्रियांनो. आणि बायबल काय सांगतो की विश्वासा वाचून परमेश्वराला प्रसन्न करू शकत नाही. विश्वासा वाचून देवाला कोण खुश करू शकत नाही, प्रसन्न करू शकत नाही. तुम्हाला जर नाही का देवाला खुश करायचंय, देवाला नाही का प्रसन्न करवायचंय, तुम्हाला तुम्हाला जर स्वतःकडे अट्रॅक्ट करायचंय तुम्हाला, तर तुमच्याकडे नाही का विश्वास पाहिजे. आमेन. काही लोक म्हणतात की नाही का मी 40, 50 दिवस नाही का उपवास पकडतो म्हणजे देव माझ्याकडे नाही का आकर्षित होईल. नो, देव तुमच्याकडे नाही का आकर्षित केलं जाईल प्रियांनो, जर तुम्ही नाही का तुमचा विश्वास दाखवला. समजतंय? रिमेंबर नाही का बायबल मध्ये नाही का एक व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे हनोक. आमेन. इंग्लिश मध्ये म्हणतात एनॉक. बायबल काय सांगतं? हनोकाला मुलगा झाला. मुलाचं नाव काय? मथुसेलह. ओके, ज्यावेळेस हनोकाला मथुसेलह झाला, हनोकाने काय केलं? परमेश्वराकडे नाही का दृष्टी लावली आणि परमेश्वरावर विश्वास ठेवला, आणि तो परमेश्वरासोबत चालायला लागला. समजतंय? ज्यावेळेस तुम्ही नाही का परमेश्वरावर विश्वास ठेवता, यू लिटरली वॉक विथ गॉड. ज्यावेळेस तुम्ही देवावर विश्वास ठेवता, काय होतं? तुम्ही देवासोबत चालायला लागता. बायबल काय सांगतं की अब्राहमाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्राहम परमेश्वरासोबत चालला. बायबल काय सांगतं? नोहाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि नोहा परमेश्वरासोबत चालला. इट इज पॉसिबल टू वॉक विथ गॉड हिअर ऑन दिस अर्थ. आमेन. ह्या पृथ्वीवर हे शक्य आहे देवासोबत चालणं. कसं? तुमच्याकडे विश्वास आहे. तुमचा विश्वास दाखवा आणि गोष्टी व्हा. तुमचा विश्वास दाखवा आणि परमेश्वरासोबत चाला. आणि जेव्हा तुम्ही परमेश्वरासोबत चालताय प्रिय, त्यावेळेस नाही का तुम्ही पाहाल की इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल होतात.
तेव्हा तुम्ही पाहाल की नाही का मिरेकल्स, सायन्स, वंडर्स तुम्हाला फॉलो करतायत. का? कारण तुम्ही परमेश्वरासोबत चालताय. अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? तुम्ही जर नाही का हनोकाचं लाईफ पाहाल ना, तर हनोक नाही का जायंट्स राहायचे ना त्या काळात होता. पृथ्वीवर नाही का जायंट्स राहायचे त्या काळात. आमेन. जर तुम्ही नाही का बायबल नीट वाचाल, शास्त्राचा अभ्यास कराल ना का, तर तुम्हाला समजेल ना का एकदम खूप उंच उंच राक्षसी लोक ह्या पृथ्वीवर वास्तव करत होते प्रियांनो त्या काळात. नाही का गोलियत, दावीद आणि गोलियतची स्टोरी माहितीये. त्याच्यापैकी गोलियत माहितीये ना कसा होता? तर कॅन यू इमॅजिन त्या काळात तशी लोक राहायचे आणि त्या काळात ते लोक प्रिवेलिंग होते. त्या काळात ते लोक राज्य करायचे. त्या काळात ते लोक होते तसे, राईट? आपल्याला नाही का विषय तो नाही, त्या विषयावर कधीतरी मी तुम्हाला शिकवेल. बट त्या काळात हनोक परमेश्वरावर विश्वास ठेवतो आणि परमेश्वरा बरोबर चालतो. आणि बायबल काय सांगतं? जर तुम्ही नीट वाचाल तर बायबल काय सांगतो की परमेश्वराने हनोकाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून नाही का हनोकाला गायब करून त्याला डेथचा अनुभव येऊ नये म्हणून बायबल काय सांगतं की परमेश्वराने हनोकाला गायब करून टाकलं. ही सॉ नाही का खूप विकेड जनरेशन आहे. समजतंय? त्याने पाहिलं की नाही का नोहाच्या पुरामध्ये नाही का ते सगळे लोक डुबले, पण नोहाच्या आधी नाही का हनोक होता, राईट? नोहाच्या आधी हनोक होता. परमेश्वर पाहतोय की हनोकाकडे विश्वास आहे आणि हनोकाचा विश्वास खूप मोठा आहे. मी हनोकाला मरू देणार, आय विल नॉट लेट हिम डाय. मी त्याला मरू देणार नाही. बायबल काय सांगतं? त्याला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून परमेश्वराने त्याला पृथ्वीवरून गायब करून टाकलं. अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? जर तुम्ही नाही का इकडे हिब्रू मध्ये नाही का वाचाल इब्रिकराच्या पुस्तकात, तर तुम्हाला नाही का त्याच्याबद्दल नाही का स्पष्ट लिहिण्यात आलंय की तो गेल्यानंतर त्याच्याबद्दल अशी साक्ष देण्यात आली की तो परमेश्वराला खूप खुश करत. हनोक परमेश्वराला खूप खुश करत होता. येस, हनोक काय करत होता? परमेश्वराला खूप खुश करत होता. काय करत असेल लोक खुश करत होता म्हणजे? व्याख्या आधीच सांगितली मी. डोंट टेल मी की आम्हाला माहित नाही. म्हणजे तो देवाला नाही का असा विश्वास दाखवत होता, रोज वेगवेगळ्या लेवलचा विश्वास दाखवत होता देवा. आणि देव, अरे हनोक, वाव, यू आर अट्रॅक्टिंग मी. अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? तो रोज नाही का त्याच्या विश्वासाच्या नवे नाही का लेवल्स दाखवत होता परमेश्वराला. आणि देव नाही का ते पाहून नाही का अवाक होत होता. देव ते पाहून नाही का प्लीज होत होता. देव ते पाहून आश्चर्यचकित होत होता की नाही का कसं काय हे शक्य? बायबल काय सांगतो? विश्वास वार्ता ऐकून आणि ऐकून येत असेल. आय एम जस्ट थिंकिंग नाही का तो किती परमेश्वराचा ऐकत असेल. त्याने त्याचे कान किती देवाच्या नाही का वाणीला इन्क्लाइन केले असतील त्या काळामध्ये. अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? त्याने परमेश्वराच्या वाणीला त्याचे कान नाही का समर्पित केले असतील. कंटिन्यू ऐकून ऐकून त्याच्या विश्वासाची पातळी वाढत होती. प्रिया, समजतंय मी काय सांगतो? सो फेथ, विश्वास, बायबल काय सांगतो? विश्वासा वाचून परमेश्वराला प्रसन्न करणं अशक्य आहे, इम्पॉसिबल आहे. इकडे हिब्रूमध्ये नाही का सगळ्या नाही का 11 अध्याय 12 अध्याय जर तुम्ही वाचाल तिकडे नाही का फेथच्या हिरोजची लिस्ट दिली आहे. हिरोज ऑफ फेथ टायटलच आहे. आमेन. राईट फ्रॉम द एबेल, हाबेलापासून एकदम शेवटपर्यंत नाही का सगळ्या विश्वासाच्या हिरोजची लिस्ट दिली आहे. आमेन. आणि बायबल काय सांगतं की विश्वासा वाचून परमेश्वराला ना प्रसन्न करणं अशक्य आहे. आमेन. सो जर तुम्ही नाही का वेगवेगळ्या नाही का थॉट्स नाही का विचार करताय, ह्या भौतिक विचारसरणीने नाही का तुम्ही विचार करताय की देवाला खुश करायसाठी नाही का मी माझा पूर्ण पगार नाही का दानार्पणामध्ये देईल आणि म्हणजे देव माझ्याकडे पाहिल. सो तसं नाहीये प्रिया. अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? सो देवाला खुश करण्यासाठी मी आज दिवसभर गुडघ्यावर येऊन प्रेयर करल, त्याच्यानंतर परमेश्वर माझ्यावर खुश होईल, तसं नाहीये प्रियानो. देव ऑलरेडी तुमच्यावर खुश आहे कारण तुमच्याकडे विश्वास आहे. सो तुम्हाला परमेश्वराला नाही अधिक आणि अधिक जर नाही का अजून खुश करायचंय तर तुमच्या विश्वासाच्या पातळीची तुम्हाला वाढ केली पाहिजे प्रिया. प्रेज गॉड. सो बायबल काय सांगतं? सियोनाने मगाशी सांगितलं
की तुमच्याकडे नाही का मस्टर्ड सीड म्हणजे मोहरीच्या दाण्या एवढा जर विश्वास असेल तर तुम्ही नाही का पर्वतांना हलवू शकतात. आमेन. सो म्हणजे तुमच्याकडे नाही का खूप सूक्ष्म विश्वास आहे. असा विश्वास आहे की तुमचं तारण झालंय. म्हणजे तो विश्वास नाही का असं कदाचित नाही का मायक्रोस्कोप मध्ये बघितल्यावर पण दिसत नसेल, एवढा साईज लहान आहे त्याची. ओके, तो आपल्या सगळ्याकडे देवाने तो बेसिक फेथ सगळ्यांना दिलाय, राईट. पण आता आपल्याला नाही का या पृथ्वीवर नाही का विजयी जीवन जगायचं, राईट. तर आपल्याला नाही का त्या फेथची नाही का लेवल वाढवली पाहिजे. जर फेथची माझं नाही का लेवल वाढून 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 वचन ऐकून 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 लेवल वाढवून म्हणजे वचन ऐकून 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 मी माझा विश्वासाची साईज मोहरीच्या दाण्या एवढी केली, त्यावेळेस माझा विश्वास माउंटन मूव्ह करायला लागला. अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? फक्त मोहरीच्या दाण्या एवढा माउंटन मूव्ह करू शकतो. काही लोकांना असं वाटतं की माउंटन मुव्हिंग फेथ असला पाहिजे, पण तो तर फक्त मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास आहे. देवाने हे उदाहरण का दिलं? सो दॅट नाही का आपल्याला समजावं की विश्वासाची साईज आहे. आमेन. बायबलमध्ये नाही का एका ठिकाणी असं म्हटलंय की नाही का येशू आणि त्याचे शिष्य तारवामध्ये पलीकडे चालले होते. त्यावेळेस नाही का खूप मोठा स्टॉर्म येतो, खूप मोठं वादळ येतो आणि ती नौका ती तारव नाही का बुडायला लागते आणि येशू वरबामावर डोकं ठेवून झोपल्या होते. ओके, समजते मी काय सांगतो? आणि खूप पाणी आतमध्ये येऊ लागलं. शिष्य नाही का काय होते त्याचे सगळे मोस्ट ऑफ द डिसायपल्स वर फिशरमॅन, राईट. मोस्ट ऑफ द डिसायपल काय होते? कोळी होते, मासे पकडणारे होते. त्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टींशी परिचित होते. त्या सगळ्या गोष्टी परिचयाच्या होत्या की वादळ आल्यावर काय करायचं, कसं नाही का आपली नाव आपण नाही का सांभाळायची, कशी आपण नाही का किनाऱ्यावर, म्हणजे कसं काय. येशू काय कार्पेंटरचा मुलगा आहे, येशूला काय माहित नाही, झोपू दे येशूला. आपण आपली नौका भारी लढवूया, आपण आपली नौका व्यवस्थित चालू शकतोय, राईट. सो त्यांनी खूप प्रयत्न केले आणि त्यांना समजलं हे आपल्या बसची गोष्ट नाहीये, आता आपण फिक्स मरणार. कारण आपण समुद्रातले खलाशी टाईप लोक आहेत, आपण कोळी आहोत, आपल्याला सगळं माहित आहे, वारा, पाणी, खोली, समुद्र, वादळ सगळं माहित आहे. आता हे आपल्या हाताबाहेरचं प्रकरण आहे, ह्याचं काय करता येऊ शकत नाही, आता आपण फिक्स मरणार. चला आता मरणारच आहे तर गुरुजीला उठवा. गुरुजी आम्ही डुबायला लागलो, आपण मरणार आहोत. बायबल काय सांगतो? येशू ख्रिस्त मार्ग, सत्य आणि जीवन आहे. जीवनाला उठवतेत आणि म्हणतात आम्ही मरणार आहे. अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? सो जीसस इज लाईफ. आमेन. आणि येशू उठला आणि येशूने काय म्हटलं माहितीये का? अहो अल्पविश्वासी, ओ ऑफ लिटल फेथ, असं लिहिले, ओ ऑफ लिटल फेथ. अहो अल्पविश्वासी म्हणजे विश्वासाची साईज येशू हायलाइट करतोय. अंडरस्टँडिंग मी? ओ ऑफ लिटल फेथ म्हणजे तुमचा विश्वास लहान आहे. लहान म्हणजे त्यांचा विश्वास जर मोठा असता तर त्यांनी नाही का ते मॅनेज केलं असतं. समजतंय मी काय सांगतोय? त्यांचा जर विश्वास मोठा असता, त्यांच्या विश्वासाची साईज कमी पडत होती तो मिरेकल करण्यासाठी, ते वादळ शांत करण्यासाठी, ती लाटा शांत करण्यासाठी त्यांच्या विश्वासाची साईज कमी पडत होती. म्हणून तो म्हणला अहो अल्पविश्वास. समजतंय मी काय सांगतो तुम्हाला? आर यू अंडरस्टँडिंग मी? सो विश्वासाची साईज आहे. आणि बायबल काय सांगतं? तुम्ही विश्वास वाढून वाढून मोहरीच्या दाण्या एवढा केला तर तुमचा विश्वास माउंटन मुव्हिंग आहे. आमेन. तुमच्या जीवनामध्ये कदाचित कर्जाचं पहाड असेल, तुमच्या लाईफ मध्ये कदाचित नाही कोणता रोग, कोणता व्याधी, विकार, पीडा असेल, तुमच्या कुटुंबामध्ये काही त्रास असेल प्रियांनो, काही पीडा असेल, आमेन, त्या पर्वतासारख्या तुमच्या समोर येऊन ठाकल्या असतील प्रियांनो, डोंट वरी. आमेन. तुमच्या विश्वासाची नाही का साईज वाढवा. हिअर द वर्ड ऑफ गॉड. आमेन. जितकं जास्त होईल तितकं नाही का देवाचं वचन नाही का ग्रहण करा, ऐका. देवाचं वचन जसं जसं ऐकायला लागतंय तसं तसं इकडून टॉपअप व्हायला लागतं तुमचा विश्वास. समजतंय? नवीन नवीन नाही का ते वाउचर सिस्टम आली होती नाही का, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये नाही का. आपल्याला जसं जसं नाही का टॉप टाइम हवा होता, आपण काय करायचं? टॉपअप करायचं, राईट. आता आय डोंट नो करत असेल, बट मी पोस्टपेड वापरतो, मला काय माहित नाही आहेत का नाही, आय डोंट नो त्या गोष्टी. पण नाही का आपल्याला जेवढं काम आहे तेवढं नाही का आपण टॉपअप करायचो आपला मोबाईल. आपलं काम संपलं, आपलं परत काय काम निघलं, आपण
परत टॉपअप करायचं. अरे आपल्याला बोलायचं आज नाही, इकडे तिकडे कॉल लावायचे. समजते मी काय सांगतो? सो तसं नाही का तुमच्या विश्वासाला, जसं जेव्हा जेव्हा तुम्ही प्रत्येक संडेला चर्चमध्ये येताय, तुम्ही काय करताय? ऐकताय, तुमच्या विश्वासाची पातळी वाढते. आमेन. आणि जेव्हा तुमच्या विश्वासाची पातळी वाढतीये, तुम्हाला नाही का हप्त्याभरासाठी नाही का तुम्हाला तो विश्वास नाही का हेल्पफुल होतो तुमच्या जीवनामध्ये. नाही का ज्यावेळेस नाही का सोमवार सुरू होतो, मंगळवार सुरू होतो, तुमच्या जीवनात नाही का वेगवेगळे चॅलेंज, कदाचित कामाच्या ठिकाणी चॅलेंज असेल, कदाचित तुमच्या करिअर मध्ये कुठे चॅलेंज असेल, कदाचित तुम्ही विद्यार्थी असाल, तुमच्या नाही का अकॅडमिक्स मध्ये काही चॅलेंज असेल, आणि सो तुम्ही तो टॉपअप आहे वचन ऐकून आणि ऐकून जो विश्वास मिळाला आहे. कदाचित एक्झाम तुम्ही फेस करणार असाल, परीक्षा तुम्ही फेस करणार असाल, त्यावेळेस तुम्ही नाही का तो विश्वास नाही का युटिलाइज करता. ओ लॉर्ड, धन्यवाद आहे तो परमेश्वरा, मला तुझ्या ज्ञानाने आणि तुझ्या बुद्धीने तो भरलाय. आमेन. बायबल काय सांगतं की सर्व ज्ञान आणि बुद्धीचे गुप्त निधी परमेश्वरामध्ये, आणि त्याने आपल्यामध्ये डिपॉझिट केले आहेत त्या सगळ्या गोष्टी. ज्ञान, बुद्धी, विजडम, नॉलेज, अंडरस्टँडिंग, अंक्शन, ही हॅज डिपॉझिटेड अस. आपल्यामध्ये नाही का त्या गोष्टी इनसाइड मध्ये नाही का त्या डिपॉझिट केल्या आहेत. आणि ज्यावेळेस आपल्याला नाही का विश्वासाने आपल्याला त्या गोष्टी कामाला लावायच्या असतात प्रियांनो, आपण त्या गोष्टी बाहेर काढतो. बायबल काय सांगतं? इफिस 1:5 मध्ये, इफिस करा 1:5 मध्ये, वी आर ब्लेस्ड विथ एव्हरी स्पिरिच्युअल ब्लेसिंग इन हेव्हनली प्लेसेस. एका दिवशी नाही का एक मी युट्यूबवर नाही का एका पास्टरांचा नाही का एक मेसेज ऐकत होतो. त्यांनी काय म्हणलं की तुम्हाला जर नाही का आशीर्वादित व्हायचंय तर तुम्हाला नाही का चर्च मध्ये आलं पाहिजे. म्हणलं बायबल मध्ये तर इफिस 1:5 मध्ये लिहिलंय की आपण ऑलरेडी आशीर्वादित आहोत. आपण चर्च मध्ये काय येतात माहितीये का प्रियांनो? आपण आशीर्वादित होण्यासाठी चर्च मध्ये नाही येते, आपण आशीर्वादित आहोत म्हणून चर्च मध्ये. समजता मी काय सांगतोय? ज्यावेळेस नाही का तुम्ही चर्च मध्ये येता, तुम्ही आशीर्वादित आहात, पण त्यावेळेस तुम्हाला समजतं की हे आशीर्वाद माझ्यामध्ये ठेवलेले आहे. आमेन. यू विल अनलॉक दोज ब्लेसिंग्स. आमेन. ते ब्लेसिंग कसे नाही का आत्मसात करायचे, ते ब्लेसिंग कसे यूज करायचे, ते ब्लेसिंग कसे कामाला लावायचे आपल्या जीवनामध्ये, ते समजून घेण्यासाठी परमेश्वराचा आवाज आपण ऐकायला येतो चर्च मध्ये. आपण चर्च मध्ये आशीर्वादित होण्यासाठी नाही, आपण आशीर्वादित ऑलरेडी आहोत. आपल्या शेजाऱ्याला बोला मी आशीर्वादित आहे. आपल्या शेजाऱ्याला बोला तुम्ही पण आशीर्वादित आहात. आपण विसरून जातो नाही का, दिवस हप्ता सुरू झाला ना, असं मला ब्लेसिंग पाहिजे, मला नाही का प्रमोशन पाहिजे, मला उत्तम बिझनेस पाहिजे, मला नाही का उत्तम आरोग्य पाहिजे, आपण पाहिजे विचार करतो, पण आपण विसरून जातो की ऑलरेडी आहेत. आमेन. आपल्यामध्ये आहेत सगळे आशीर्वाद डिपॉझिट केलेले. आमेन. आता ते आशीर्वाद मला नाही का बाहेर काढायचे का? कारण मला ज्यावेळेस नाही का, ज्यावेळेस माझं एज्युकेशन कम्प्लीट होतं, मला उत्तम नोकरी हवी आहे. आमेन. माझ्याकडे जो विश्वास आहे, विश्वासाचं नाही का जे टॉपअप आहे, आमेन, ते विश्वासाच्या टॉपअपनी नाही का मी ती गोष्ट बाहेर काढू शकतो. मला माझे आशीर्वादामध्ये चालण्यासाठी मला विश्वास. समजते मी मला काय सांगतो? येस मयूर, मला माझ्या आशीर्वादांमध्ये चालायसाठी मला विश्वास लागतो. मला माझा मिरॅकल पाहण्यासाठी मला विश्वास लागतो. फॉर एक्झाम्पल, रक्तस्रावी स्त्री. रक्तस्रावी स्त्री, एक स्त्री, तिला किती वर्षापासून रक्तस्राव होता? 12 वर्षापासून रक्तस्राव, राईट. आणि तिने येशू ख्रिस्ताबद्दल खूप गोष्टी ऐकल्या होत्या की येशू अमुक अमुक गावी गेला, येशू ख्रिस्ताने लाजराला मरणातून जिवंत केलं, याईरच्या कन्येला मरणातून जिवंत केलं. आमेन. येशू ख्रिस्ताने ह्या नाही का अंध व्यक्तीला बरं केलं, येशू ख्रिस्ताने त्या कुष्ठरोग्याला बरं केलं. सो वार्ता तिच्या कानावर कंटिन्यू ऐकायला येत होती आणि तिचा विश्वासाची काय लेवल पातळी वाढत होती. आमेन. आता ती पण नाही का 12 वर्षापासून स्ट्रगल करतीये ह्या बिमारी सोबत, ह्या रोगासोबत. 12 वर्ष, कॅन यू इमॅजिन? कदाचित नाही का आता खूप ती अशक्त झाली होती. आता कदाचित तिला नाही का व्यवस्थित चालता पण येत नसेल. आता कदाचित नाही का ती नाही का एवढी स्ट्रॉंग पण नसावी. आता कदाचित खूप अशक्त असावी ती. पण 12 वर्षापूर्वी किती हेल्दी असेल विचार करा, राईट. ज्या वेळेस नाही का ती बिमारी नव्हती तिला 12 वर्षापूर्वी, ज्यावेळेस ती हेल्दी असेल त्यावेळेस किती चांगली हेल्दी असेल ती. तर 12 वर्षानंतर ती एवढी अशक्त झाली आहे प्रियांनो. कॅन यू इमॅजिन? 12 वर्ष रक्तस्राव. एखादी स्त्री
किती अशक्त झाले असेल. समजता मी काय सांगतो? आणि ती विश्वास ठेवते. आमेन. ती म्हणते की हा माझा मोका आहे, येशू ख्रिस्त माझ्या गावातून जाणार आहे, येशू ख्रिस्त माझ्या दारातून जाणार आहे, माझा चमत्कार मी सोडणार नाही, माझा मिरेकल मी नाही का गमवू देणार नाही. आमेन. मी जाईल येशूकडे, माझा प्रॉब्लेम माझ्या घराला सांगेल कदाचित, असं तिला वाटत होतं. पण तिने पाहिलं, ज्यावेळेस क्राऊड पाहिली येशूच्या अवतीभोवती, खूप सारी गर्दी होती येशूच्या अवतीभोवती. आमेन. खूप सारी गर्दी होती येशूच्या अवतीभोवती. आणि तिला समजलं की इम्पॉसिबल आहे येशूकडे जाऊन माझं घरानं नाही का मांडणं, इट इज इम्पॉसिबल. पण ती म्हणली असंच तर मी माझा नाही का चमत्कार जाऊ देणार नाही. म्हणून ती नाही का गर्दीमध्ये घुसली प्रिया, गर्दीमध्ये घुसली ती प्रिया. तुम्हाला माहितीये त्या काळामध्ये पुरुष प्रधान संस्कृती होती. जर इस्रायल जर तुम्ही स्टडी करा, इव्हन ते नाही का जिनिओलॉजी मध्ये पण नाही का स्त्रियांची नावं नाही का मेन्शन नसत करत, फक्त एक आणि दोन स्त्रीचंच नाव तुम्हाला पूर्ण जिनिओलॉजी मध्ये सापडेल, राईट? सो नाही का मोजकी नावं सापडतील जिनिओलॉजी मध्ये स्त्रियांची, बट मोस्टली पुरुषांची नावं जिनिओलॉजी मध्ये, आणि पुरुषांची नावच लिहिली जायची. त्या काळात पुरुष प्रधान संस्कृती होती. आणि त्यातल्या त्यात ही रोगी स्त्री, आजारी स्त्री, अशुद्ध स्त्री, समजतंय? आणि ती घुसते गर्दीमध्ये जेणेकरून ती येशूला भेटेल. आणि जेव्हा ती पाहते की इट इज इम्पॉसिबल, की मी अजून ह्याच्या पलीकडं ह्याच्या पुढे जाऊ शकत नाही, त्यावेळेस ती काय बोलते माहितीये का? हा प्रभू आहे, तर ह्याच्या वस्त्राच्या गोंड्याला मी जर स्पर्श केला तरी मी बरी होईल. आणि ती येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करते. आणि बायबल काय सांगतं, ज्या क्षणी ती येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करते, येशू चालत होता, येशू शॉक होतो, टर्न होतो, मला कोणी स्पर्श केलं, मला कुणी किंवा मला कुणी स्पर्श केला. सो तुम्हाला माहितीये का, ती स्त्री येशू बद्दल ऐकून नाही का तिचा विश्वास वाढला होता. आणि तिने त्या विश्वासाने ते शब्द बोलले होते, आणि तिने विश्वासाने स्पर्श केला होता. आणि ज्या वेळेस नाही का विश्वासाने येशूला स्पर्श केला, येशू चालता चालता थांबला. तुमचा विश्वास देवाला थांबवू शकतो. समजतं मी सांगतोय? तुमचा विश्वास देवाला थांबवू शकतोय. येशू पलटला, तुमचा विश्वास देवाला पलटू शकतो. तुम्हाला समजतंय? आणि येशू म्हणाला, मला कोणी स्पर्श केला, मला कोणी स्पर्श केला. आता येशूचे शिष्य अवतीभोवती होते, ते म्हणत आहोत, ते एकमेकांना नाही का बोलायला लागले की काय येशू असं काय बोलतोय, नाही का? येशू सोबत नेहमी नाही का असं दादरचं रेल्वे स्टेशन कसं असतं तशी गर्दी असते. येशू त्या धक्काबुक्कीमध्ये चालतोय आणि येशू म्हणतोय मला कोणी स्पर्श केला. येशू ख्रिस्ताला इतर स्पर्शची काही जाणीव होत नाही, येशू ख्रिस्ताला विश्वासाच्या स्पर्शाची जाणीव होते. जर तुम्ही येशूला नाही का विश्वासाने स्पर्श करताय, त्याला त्या स्पर्शाची जाणीव होते. अंडरस्टँडिंग? तुमच्याकडे जो विश्वास आहे तो पॅसिव्ह विश्वास, तो नाही का कामाचा नाही प्रिया. तुमच्या विश्वासाने नाही का काम केलं पाहिजे, तुमच्या विश्वासाने ऍक्शन केली पाहिजे. मेक युअर फेथ टू वर्क. आमेन. तुमच्या विश्वासाला कामाला लावा. आमेन. तिने विश्वास ठेवून कदाचित तिच्या दारापाशीच थांबली असती ना, तिच्या विश्वासाने तिला नाही का सेव्ह नसतं केलं प्रियाने. तिने विश्वास ठेवला आणि तिने तिचं घर सोडलं आणि त्या गर्दीमध्ये घुसली प्रिया. समजतं मी काय सांगतो? सो तुम्ही नाही का कदाचित तुम्ही विश्वास ठेवताय, पण तुम्ही खूप धन्य लोक आहात. तुम्ही नाही का रिक्षा करून, ओला उबर करून या ठिकाणी नाही का आला आहात. सो तुम्ही नाही का घरी बसून नाही का माझा विश्वास आहे असं म्हटलं नाही. तुम्ही विश्वासाची नाही का कृती पण केली, तुम्ही विश्वासाला कामाला पण लावलं. म्हणून तुम्ही स्वतःसाठी एक टाळी वाजवा. येस, यू आर ऑन दॅट. तुम्ही एकदम नाही का राईट गोष्ट केली आहे. तुम्ही तुमच्या विश्वासाला कामाला लावलं. ज्या क्षणी तुम्ही नाही का या ठिकाणी आला, यू आर नॉट हिअर नाही का तुम्ही कुणाला भेटायसाठी नाही आले, तुम्ही येशूला भेटायसाठी आले. आमेन. तुम्ही देवाचं वचन ऐकायसाठी आले. यू नो नाही का या ठिकाणी परमेश्वर आहे, परमेश्वर सगळीकडेच आहे, बट यू वॉन्ट टू हिअर फ्रॉम गॉड. दॅट्स वाय यू आर हिअर. तुमच्या विश्वासाला तुम्ही कामाला लावलंय. बायबल मध्ये एका ठिकाणी असं लिहिलंय, विश्वास कृती विना मेलेला आहे.
क्रिया वाचून विश्वास काय आहे? निरर्थक आहे. Amen? बायबल काय सांगतं? फेथ विदाउट वर्क इज डेड. विश्वास हा कृती विना काय? मेलेला आहे. Amen? तुमच्याकडे विश्वास आहे, येस, पण त्याला नाही का कृतीची जोड हवी आहे. जर तुम्हाला नाही का मिरेकल एन्काउंटर करायचंय, जर तुम्हाला येशूला पाहायचंय, जर तुम्हाला नाही का पाहायचंय परमेश्वराला तुमच्या नाही का समस्येच्या जीवनामध्ये, सो तुमच्याकडे नाही का तो विश्वास पाहिजे प्रियांनी, जो कृतीवाला विश्वास इम्पॉर्टंट आहे. Amen? तुमच्या विश्वासाला नाही का कामाला लावणं खूप इम्पॉर्टंट आहे. ती स्त्री, रक्तस्रावी स्त्री, कदाचित दाराच्या उंबरठ्यावरच उभी राहिली असते ना, तर तिला तिचा मिरेकल भेटला नसता प्रियांनी. तिने तिच्या विश्वासाला कामाला लावलं. Amen? ती गर्दीमध्ये घुसली. Amen? दुसरी गोष्ट, ती बोलली. काय बोलली? विश्वासाने काय बोलली? हा जर परमेश्वर आहे तर ह्याच्या वस्त्राच्या गोंड्याला जरी मी स्पर्श केला तरी मी बरे होईल. आमेन. सो तुम्ही विश्वास ठेवताय, पण तुम्हाला बोलायचं पण. आमेन. तुम्ही ज्या ज्या परिस्थितीमध्ये आहात, कदाचित नाही का तुम्ही विश्वास ठेवताय, पण नाही का ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, बोला. आमेन. त्या प्रॉब्लेमशी बोला. देवाला प्रॉब्लेम नका सांगू. ओ गॉड, किती मोठा प्रॉब्लेम आहे माझ्या जीवनात. नाही, टॉक टू द माउंटन्स. त्या पर्वतांशी बोला. येशूने काय केलं? ज्यावेळेस पाहिलं की वादळ आलंय, त्याने वादळाला बोलला. समजतंय? त्याने पाण्याला बोलला, वादळाला बोलला. टॉक टू द प्रॉब्लेम. डोंट टॉक टू गॉड रिगार्डिंग युअर प्रॉब्लेम. देवा बरोबर नाही का प्रॉब्लेम घेऊन नाही का बोलू नका की माझ्या जीवनातली समस्या आहे प्रभू, मला ह्या समस्येतून बाहेर काढ प्रभू. देव म्हणाला, अरे सगळे अधिकार मी तुला दिलेत माझ्या मुली, सगळे नाही का पॉवर्स मी तुला दिले, सगळे अधिकार मी तुला दिलेत. मला पाहायचंय की तुझ्या अधिकाराचा तू नाही का व्यवस्थित वापर करतेस. आय वॉन्टेड टू सी यू आर युझिंग द पॉवर अँड अथॉरिटी विच आय हॅव गिव्हन यू. आमेन. सो आपण काय करतो? आपण पाहतो की यार नाही का वर्कआउट नाही होते माझी प्रेयर. आपण मग काय करतो? पास्टरना फोन करतो, पास्टर प्लीज प्रेयर करा माझ्यासाठी. आपण चर्च मधल्या बिलीवर्स लोकांना फोन करतो की प्लीज प्रे करा, ह्या प्रॉब्लेम मधून नाही का मला बाहेर निघायचं. प्रेज गॉड. टॉक टू युअर प्रॉब्लेम. हे प्रॉब्लेम गेट आउट फ्रॉम माय लाईफ. माझ्या समस्येतून नाही का निघून जा, माझ्या जीवनातून हे समस्येतून निघून जा येशूच्या नावामध्ये. कदाचित नाही का अपयश तुम्हाला त्रास देत असेल, कदाचित निराशा तुम्हाला त्रास देत असेल. आमेन. धमकवा त्या निराशेला, हे निराशा मला सोडून निघून जा येशूच्या नावावर. आमेन. अपयश कदाचित तुम्हाला नाही का हाऊंड करत असेल, दाबत असेल, कुचलत असेल. आमेन. सारखं तुम्ही इंटरव्ह्यूला जाताय, तुम्ही डिसअपॉइंट होताय. यू आर गोइंग थ्रू दॅट रिजेक्शन. आमेन. टॉक टू दॅट स्पिरिट ऑफ रिजेक्शन. हे स्पिरिट ऑफ रिजेक्शन, गेट आउट ऑफ माय लाईफ इन जीसस नेम. आमेन. डोंट बी सफरर. असं सफर करणार राहू नका प्रियांनो. डोंट बी ट्रोडन बाय द प्रॉब्लेम. नाही का ह्या प्रॉब्लेमच्या द्वारे, समस्येच्या द्वारे दबले जाऊ नका. तुमच्याकडे जो विश्वास आहे, जो देवाने दिलाय, त्याला कामाला लावा. सगळ्यात पहिले तुम्हाला जर नाही का दिसतंय की तुमचा विश्वास नाही का खूप कमी आहे, तर त्याची नाही का पातळी वाढवा. कशी वाढवा पातळी? वचन ऐकून आणि ऐकून. आमेन. देव खूप हुशार आहे. देव खूप हुशार आहे. देवाने असं लिहिलं असतं बायबलमध्ये, विश्वास फक्त बायबल वाचून आणि वाचून येतोय, तर नाही का तुम्ही लगेच रिझन दिलं असतं, लॉर्ड मी तर अनपढ गवार आहे, मी बायबल वाचू शकत नाही. आमेन. परमेश्वर खूप हुशार आहे. म्हणून बायबल मध्ये काय लिहिलंय की विश्वास ऐकून आणि ऐकून येतो. आमेन. कोणी पण ऐकू शकतं. समजतंय? कोणी पण ऐकू शकतं देवाचं वचन. वचन ऐकायला थोडं ना एज्युकेशन लागतं, राईट? देव खूप हुशार आहे. देवाचं नाही का मूर्खपणा पण तुमच्या शहाणपणापेक्षा हुशार आहे. बायबल मध्ये लिहिलंय. येस, आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? सो तुमच्याकडे जो विश्वास आहे, तुमच्या विश्वासाला कामाला लावा. आमेन. तुमच्याकडे जो विश्वास आहे त्याचा वापर करा आणि बोला. बायबल मध्ये नाही का एक शताधिपती आहे, तुम्ही नाही का बायबल मध्ये वाचाल. मत्तय याचा 8वा अध्याय 8वं वचन. The centurion replied, Lord, I do not deserve to have you come under my roof, but just say the word and my servant will be healed. Amen.
तो शताधिपती काय म्हणतो, फक्त शब्द बोला, माझा चाकर बरा होईल. काय लेवल ऑफ फेथ आहे. आपण नाही का अंधार पडला, काही लोक नाही का असे मी पाहतो नाही का, की अंधार लाईट गेली तरी घाबरतात. आपण नाही, आपल्याला माहिती आहे की परमेश्वर आपल्या सोबत आहे. येस, गॉड इज विथ अस. देव आपल्या सोबत आहे, सगळ्या गोष्टी नाही का ठीक आहे. पण लाईट गेली की लगेच घाबरतात. प्रेज गॉड. आपण देवाच्या वचनाला नाही का खूप कॅज्युअली घेतो, खूप लाईटली घेतो. आमेन. देवाचं वचन हे अल्टिमेट ट्रुथ आहे. देवाचं वचन हे नाही का सत्य आहे प्रियांनो. जे ते बोलतो ते आहे. समजतंय मी काय सांगतो. सो तुमच्या विश्वासाला कामाला लावा. आमेन. विश्वासा वाचून देवाला प्रसन्न करू शकत नाही. कॅन इमॅजिन हनोकाने देवाला कसं प्रसन्न केलं असेल त्या वाईट परिस्थितीमध्ये. त्याच्या काळात तर बायबल पण नव्हतं. हनोकाच्या काळात काय बायबल होतं का? येस, हनोकाच्या काळात काय बायबल होतं का? नव्हतं. येस, नवा करार होता हनोकाच्या काळात. जुना करार होता हनोकाच्या काळात. येस, नव्हता. विश्वासा वाचून देवाला तुम्ही प्रसन्न करू शकत नाही प्रिया. विश्वासा वाचून देवाला तुम्ही प्रसन्न करू शकत नाही. सो देवाला प्रसन्न करण्यासाठी नाही का इव्हॅन्जलिझम नका करू. देव खूप खुश होईल मी इव्हॅन्जलाइज करतोय. देव हॅपी आहे. तुम्हाला मेरी सारखं पाहून देव हॅपी आहे. सिटिंग ऍट हिज फीट. त्याने काय, तुम्हाला माहिती आहे ना, मार्था आणि मरिया दोघी बहिणी होत्या. मार्थाने नाही का येशूला आपल्या घरामध्ये इन्व्हाइट केलं आणि मार्था कदाचित म्हणाली असेल, आज येशू माझ्या घरी आहे, चला मी येशूसाठी खूप मस्त बिर्याणी बनवते किंवा खूप मस्त काहीतरी स्वयंपाक बनवते. आणि ती किचन मध्ये बिझी झाली. पण मरिया आहे ना, मरिया ती येशूच्या चरणापाशी बसून राहिली आणि येशू जे बोलत आहे ते ऐकत होते. आणि मार्थाने बघितलं, अरे मला खूप काम आहे आणि ही नाही का हिने माझ्यावर सगळ्या कामाचा ओझा टाकलाय, सगळा बोजा माझ्यावर टाकलाय, सगळं लोड माझ्यावर दिलाय आणि ही देवाचं वचन ऐकत बसली येशूच्या चरणापाशी. मार्था चिडून नाही का किचन मधून येशूच्या कडे आली आणि येशूला म्हणाली की प्रभू, तुम्ही नाही का माझ्या बहिणीला माझ्याकडे कृपा करून पाठवता का? कारण माझ्याकडे खूप कामाचं नाही का लोड आहे, मी खूप काम करते. येशूने काय केलं माहितीये का? आपण जर येशूच्या जागी असतो ना तर आपण बोललो असतो, अरे काय कामचोरपणा करते, जा तिला मदत कर, टाइमपास करते, कामचोरपणा करते, तुझ्या बहिणीला कामाला लावलंय, तर आपण जर असतो. पण येशूने काय म्हटलं प्रियाला माहितीये का? येशूने तिला दटावलं. येशूने तिला बोललं की मार्था मार्था, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी आणि दगदग कर. आमेन. येशू काय बोलला? मार्था मार्था, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी आणि दगदग कर. कदाचित नाही का आपल्याला असं वाटतंय, तुम्हाला माहितीये का मार्था येशूची सेवा करत होती, येशूसाठी जेवण बनवत होती. कदाचित तुम्हाला असं वाटतंय की मी इव्हॅन्जलिझम करून किंवा मी सोल विन करून नाही का देवाची सेवा करते. समजतंय? देव माझी बाजू घेईल. पहा इथं बायबल मध्ये सांगितलंय, येशूने कोणाची बाजू घेतली? त्या व्यक्तीची घेतली ज्या व्यक्तीने नाही का येशूच्या चरणापाशी बसण्याचं चूज केलं, चॉईस केली की मला इथं बसायचं. समजतं मी काय सांगतो? आणि मला ऐकायचंय त्याच्यापासून. आमेन. मला ऐकायचंय. जसं मगाशी प्रज्वल बोलला, विश्वास कसा आहे तो? देवाचं वचन ऐकून आणि ऐकून. तिने चूज केलं प्रियांनो की मी इथे बसेल आणि ऐकेल. आणि ज्यावेळेस मी ऐकेल माझ्या विश्वासाची पातळी वाढेल. आणि ज्यावेळेस माझ्या विश्वासाची पातळी वाढेल माझी बाईंग कॅपॅसिटी वाढेल. समजतंय? तुम्हाला माहिती आहे विश्वास, जसं आपल्या इंडियामध्ये करन्सी काय आहे? रुपीज. येस, ज्यावेळेस तुम्ही अमेरिकामध्ये तुमचे नाही का 1 लाख रुपये घेऊन जाता
ते लोक म्हणतील हे कचरा हटाव, कारण अमेरिकाची करन्सी काय आहे? डॉलर आहे. दुबई दिराम. आमेन. वेगवेगळ्या कंट्रीची नाही का वेगवेगळी करन्सी आहे. इस्रायलची शेकेल, राईट? येस. वेगवेगळ्या कंट्रीची वेगवेगळी करन्सी आहे. सो बायबल सांगतं परमेश्वराचं राज्य आहे. आमेन. परमेश्वराचं काय राज्य आहे, आणि परमेश्वराच्या राज्यामध्ये जर परमेश्वराचं राज्य आहे तर परमेश्वराच्या राज्यामध्ये पण करन्सी आहे. देवाच्या राज्याची करन्सी काय माहितीये का? विश्वास. समजतंय? जर तुम्ही म्हणताय की नाही का माझ्याकडे एवढे पैसे आहेत, मी लखपती आहे, मी खूप श्रीमंत आहे, माझ्याकडे एवढे करोड आहेत माझ्या अकाउंट मध्ये, मी खूप श्रीमंत आहे. तर देवाच्या राज्यामध्ये श्रीमंत कोण असेल? ज्याच्याकडे जास्त विश्वास आहे. समजतंय? आर यू अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? ज्याच्याकडे जास्त विश्वास आहे ती व्यक्ती नाही का हायली इन्फ्लुएन्शियल आहे इन द किंगडम ऑफ गॉड. कॅन यू इमॅजिन? एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं मगाशी की हनोखाला देवाने नाही का पृथ्वीवरून गायब केलं. एवढा विश्वास. तू ह्या जगाचा नाही बाबा, तू चल इकडं, तू माझ्या किंगडमचा आहे. एवढा विश्वास. तू माझ्या किंगडमचा व्यक्ती आहे. अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? त्या सेंच्युरियन कडे पहा, तो शताधिपतीकडे पहा. त्याने त्याचा मिरेकल कसा घेतला माहितीये का? प्रभू फक्त शब्द बोला, तुम्ही शब्द बोलला ना, मला माहितीये तुमच्या शब्दामध्ये खूप सामर्थ्य आहे, तुझा चाकर बरा झाला. येशू बोलला आणि त्यांनी लगेच विश्वास ठेवला. येशू बोलला म्हणजे झालं. आणि त्याने टाइम वगैरे सगळं नोट करून ठेवला की येशू अमुक वाजता बोलला. आणि ज्यावेळेस तो घरी चालला होता रिटर्न, तिकडून नाही का त्याचे चाकर नाही का त्याला रस्त्यात भेटले. अरे तुझा नाही का चाकर बरा झाला, चांगला फिरतोय आता. तो म्हणला किती वाजता झालं सगळं? हा इतक्या वाजता झालं. त्याला कळालं अरे अगदी त्याच टायमिंगला तर नाही का येशू बोलला होता. समजतंय मी काय सांगतो? सो विश्वासाची पातळी वाढवा प्रियांनो. आमेन. मी पाहतोय तुम्ही खूप नाही का आपल्या जीवनामध्ये, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये, आपल्या अकॅडमिक्स मध्ये, शिक्षणामध्ये, आपल्या करिअर मध्ये स्ट्रगल करताय. आमेन. तुम्हाला जर ह्याच्यातून बाहेर पडायचंय प्रियांनो, ह्याच्यामध्ये जर तुम्हाला नाही का ह्याच्यामधून जर वर यायचंय प्रियांनो, आमेन, तुमच्या विश्वासाची पातळी वाढवा. जितकं जास्त होईल तितकं नाही का देवाचं वचन ऐकायचा प्रयत्न करा. जितकं देवाचं वचन तुम्ही ऐकाल तितकी तुमची विश्वासाची पातळी वाढेल. आणि जितकी विश्वासाची पातळी वाढेल तितका चमत्कार तुम्हाला नाही का तुमच्या जीवनामध्ये कॅरी करता येईल. त्या रक्तस्रावी स्त्रीने तिचा चमत्कार देवापासून ओढून घेतला प्रियांनो. आमेन. फेथ कॅन पुल द मिरेकल. आमेन. विश्वास देवापासून नाही का ओढून घेऊ शकतो गोष्टी. तिने परमिशन पण नाही मागितली, मला बरं करता का, कॅन यू प्लीज हील मी. तिने ओढून घेतला तिचा मिरेकल. तुमच्या विश्वासामध्ये नाही का हे सामर्थ्य की देवापासून गोष्टी तुम्ही ओढून. समजते मी काय सांगतोय दुसऱ्या? आर यू अंडरस्टँडिंग? काही गोष्टी नाही का फॅमिली म्हणून नाही का समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपण देवाची फॅमिली, आपण देवाचं काय कुटुंब आहे. आपण आता स्लेव्ह नाहीये, आपण काय पुत्र आहे. बायबल काय सांगतं? ज्यांना देवाचा आत्मा चालवतो ते काय देवाचे पुत्र आहेत. जर तुम्ही पुत्र आहेत, जर तुम्ही नाही का देवाची फॅमिली आहे, देवाचे नाही का देवाचे कुटुंब आहात तुम्ही. सपोज नाही का तुमच्या कुटुंबामध्ये नाही का डॅडी बसलाय सोफ्यावर मस्त, त्याच्या हातामध्ये खूप सारे चॉकलेट्स आहेत आणि तुम्ही लहान बेबी आहात. तुम्ही जाऊन असं डॅडी कॅन यू प्लीज गिव्ह मी चॉकलेट असं म्हणाल का? नाही. तुम्ही जाल एवढे सारे चॉकलेट द्या पप्पा मला म्हणून तुम्ही नाही का असं हिसकावून घ्या. समजतंय मी काय सांगतो? सो तुम्हाला गोष्टी घेता आल्या पाहिजे. समजतंय? प्रत्येक गोष्ट नाही का मत्तई 7:7 मध्ये मागा म्हणजे मिळेल लिहिले, म्हणजे सगळ्या गोष्टी मागायच्या नाहीयेत. समजतंय? फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मत्तई 7:7 जुन्या करारातलं वचन. नवीन करार येशूच्या मृत्यूनंतर सुरू झालाय. त्याची ठेवण केलीये नाही का, जे बायबल ज्यांनी नाही का हे केलं, डिझाईन केलं, त्याची ठेवण केलीये. मत्तई, मार्क नाही का, लूक, योहान तसं केलंय. पण बायबल काय सांगतं? नवीन करार अस्तित्वात कधी आला? ज्यावेळेस येशू ख्रिस्त मेला त्याच्यानंतर
हा करार माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. म्हणजे येशूने जे सांगितलं मग ते 7:7 मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. इट कम्स फ्रॉम द ओल्ड टेस्टमेंट. आमेन. येशू ख्रिस्त नाही का ओल्ड टेस्टमेंट आणि न्यू टेस्टमेंटचा नाही का सेंटर होता. समजतंय? त्याने ओल्ड टेस्टमेंटचा शेवटचा व्यक्ती होता तो आणि न्यू टेस्टमेंटचा सुरुवातीचा व्यक्ती होता. अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? समजतंय चर्च? आर यू अंडरस्टँडिंग मी? सो विश्वासाची पातळी वाढवा. देवापासून नाही का जितकं जास्त ऐकायला भेटेल तुम्हाला नाही का ऐका. मी नाही का ज्यावेळेस नाही का मला हे समजलं की विश्वासाची पातळी वाढवणं खूप इम्पॉर्टंट आहे, मी काय केलं माहितीये का, विश्वास तर वाचून येत नाही, मग बायबल वाचून कसं काय मी माझा विश्वास वाढवू शकतोय. तर मी एक आयडिया केली. मी काय केलं माहितीये का, मोठ्या आवाजात बायबल वाचायला लागलो. अशा आवाजात बायबल वाचायला लागलो की मला ऐकायला येते. येस, समजतंय? आर यू अंडरस्टँडिंग? सो मी बायबल वाचायला लागलो, जोरात बायबल वाचायला लागलो, अशा आवाजात बायबल वाचायला लागलो की मला ऐकायला येईल. आणि ज्यावेळेस मला ऐकायला यायला लागलं, माझ्या विश्वासाची पातळी वाढायला लागली. समजतंय? जर तुम्ही पाहताय तुमच्या कुटुंबामध्ये नाही का, घरामध्ये खूप सारे लोक आहेत नाही का, तर नाही का हा नुसता ट्राय करा. थोडस नाही का त्यांना ऐकायला जाईल ह्या स्वरामध्ये नाही का बायबल वाचायला लागेल. ज्यावेळेस त्यांना ऐकायला जाईल ह्या स्वरामध्ये तुम्ही बायबल वाचता, यू आर बिकमिंग अ ब्लेसिंग फॉर युअर फॅमिली. समजतंय? कारण बायबल काय सांगतो, विश्वास ऐकून आणि ऐकून येतो. ज्यावेळेस ते वार्ता ऐकताय त्यांची विश्वासाचं नाही का तुम्ही ऑटोमॅटिकली काय करताय, टॉप करता. हॅलो चर्च, अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? सो बी अ ब्लेसिंग टू युअर फॅमिली ऍट युअर होम. तुमच्या कुटुंबासाठी नाही का आशीर्वाद बना. घरामध्ये ज्यावेळेस तुम्ही नाही का बायबल वाचता, मनातल्या मनात नका वाचू. प्रॉब्लेम तुमच्या मनातल्या मनात नाही येत, फिजिकली येतात. आमेन. सो फिजिकली नाही का तुम्हाला नाही का सामर्थ्य पाहिजे. आमेन. आणि विश्वासाचं सामर्थ्य, रिअल सामर्थ्य. विश्वास देवापासून नाही का तुम्ही गोष्टी ओढू शकता, देवापासून तुम्ही शोषून घेऊ शकता गोष्टी. समजतंय? देवापासून नाही का हिसकावून घेऊ शकता गोष्टी. देवाने सगळ्या गोष्टी दिल्या आहेत तुम्हाला. आता तुम्हाला विश्वास कशाला लागतोय, बाहेर काढायला लागतो. आमेन. ज्यावेळेस मी आजारी आहे, येशू ख्रिस्ताला बसलेल्या फटक्याने, यशाया 53:5 मध्ये काय लिहिले, त्याला बसलेल्या फटक्याने मी बरा झालोय. आय एम healed by his stripes I am healed. आणि ज्यावेळेस मी विश्वासाने बोलतोय, healing gets activated. It is there inside. आरोग्य माझ्या आतमध्येच आहे, पण मला ते लागतंय, मला ते वापरायचंय. मी कसं वापरणार? शब्द बोलणार, विश्वासाने शब्द बोलणार, and it will connect to my sick part. माझ्या नाही का आजाराच्या भागाला नाही का ते लगेच लागू होणार, and I will experience that great healing in my body. आणि लगेच माझ्या शरीरामध्ये नाही का मला ते आरोग्य जाणवायला लागेल. समजतंय? कदाचित मी आरोग्याचं एक्झाम्पल देते, कदाचित दुसरं काही प्रॉब्लेम असेल. कदाचित तुम्ही नाही का निराशा बरोबर झगडताय, नैराश्या बरोबर झगडताय. कदाचित तुम्ही लोनलीनेस बरोबर फाईट करताय. मी सांगितलंय, मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. सेट की लॉर्ड, थँक्यू लॉर्ड, धन्यवाद प्रभू, धन्यवाद डॅडी गॉड, तू नेहमी माझ्यासोबत आहे. आय एम नेव्हर अलोन. आणि ज्यावेळेस तुम्ही बोलताय, सडनली यू फील द प्रेझेन्स ऑफ गॉड. लगेच तुम्ही नाही का देवाची उपस्थिती तुमच्या जीवनामध्ये पाहता. कदाचित खूप भीतीने तुम्ही ग्रस्त झालाय, कसं होईल, काय होईल. बायबल काय सांगतं की देवाने आपल्याला भित्रेपणाचा नाही तर सामर्थ्याचा, संयमनाचा आणि प्रीतीचा आत्मा दिलाय. आमेन. ज्यावेळेस तुम्ही नाही का त्या गोष्टी बाहेर काढता, प्रियाने चुकीच्या गोष्टी पाळायला लागतात तुमच्या जीवनात. आमेन. कदाचित तुम्ही लोनलीनेस बरोबर फाईट करताय, कदाचित तुम्ही नैराश्य बरोबर फाईट करताय, कदाचित तुम्ही निगेटिव्हिटी बरोबर फाईट करताय. आमेन. तुम्हाला नाही का देवाचं वचन माहिती असणं पाहिजे. आमेन. तुम्हाला सपोज एक मेडिकल शॉप आहे, त्या मेडिकल शॉप मध्ये फक्त एकाच आजाराच्या दवा गोळी असतात का? नाही. वेगवेगळ्या आजाराच्या वेगवेगळ्या नाही का
प्रॉब्लेम्सचे नाही का औषध मेडिसिन तिथे असतात. सो तुम्हाला माहिती पाहिजे की हा प्रॉब्लेम आहे तर ह्याचं मेडिसिन हे आहे. समजतंय? ही समस्या आहे तर ह्याचं मेडिसिन हे असलं पाहिजे. तुम्हाला ते कधी कळणार ज्यावेळेस तुम्ही वचन वाचताय. समजतंय? जर तुम्ही लोनलीनेस बरोबर डील करताय तर तुम्हाला माहिती पाहिजे की लोनलीनेस बद्दल देवाचं वचन काय सांगतं. जर तुम्ही नाही का हेल्थ इश्यूज बरोबर डील करताय तर तुम्हाला माहिती पाहिजे की गुड हेल्थ बरोबर बद्दल नाही का देवाचं वचन काय सांगतं. यशाया 53:5 मध्ये लिहिलंय, त्याच बसलेल्या फटक्याने मी बरा झालोय. तुम्ही जर भीती बरोबर डील करताय, तुम्ही जर अपयशाबरोबर डील करताय तर तुम्हाला नाही का ते स्क्रिप्चर माहिती पाहिजे, ते वचन माहिती पाहिजे की बायबल त्या विषयाबद्दल काय बोलतं. आणि जर तुम्ही वचनच वाचत नाही किंवा वचनच ऐकत नाही तुम्ही किंवा चर्चमध्येच येत नाही तुम्ही, तर तुम्हाला नाही का त्या गोष्टीबद्दल माहितीच नाही. आणि तुम्ही त्या गोष्टी बरोबर नाही का मग झुंज द्याल, हराल, झुंज द्याल, हराल, लढाल, हराल, लढाल, हराल, नाही का असं खूप वर्ष चालू राहील. आणि तुमचे वर्ष नाही का आणि तुमची एनर्जी वाया जाईल. समजतंय? तर तुम्हाला वचन माहिती असणं पाहिजे. येस. आणि वचन कधी माहिती पडेल? ज्यावेळेस तुम्ही वचन वाचाल. आमेन. जर तुम्हाला होतच नाहीये, ऍटलिस्ट नाही का तुम्ही संडेला चर्चमध्ये रेग्युलर या, तुम्हाला रेडीमेड ऐकायला भेटेल. रेडीमेड टॉपअप भेटतो इथं. समजतंय? विश्वास कसा आहे तो? वार्ता ऐकून नाही. मला ह्या जगामध्ये जगायचंय, मला विश्वास पाहिजे. बायबल काय सांगतं? तुम्ही नीतिमान आहे आता. येस. तुम्ही क्रूसाच्या ह्या साईडला आहे. तुम्ही कोण आहे? नीतिमान आहे. आणि बायबल मध्ये नाही का मला आता पवित्र आत्मा एक वचन सांगतो की बायबल मध्ये लिहिले की माझा नीतिमान विश्वासाने जगेल. आमेन. माझा नीतिमान परमेश्वर बोलतो, माय रायचस शॅल लिव्ह बाय फेथ. आमेन. जर तुम्हाला नाही का नीतिमान आहात तुम्ही, तर तुम्हाला नाही का जगायचंय ना ह्या वाईट जगामध्ये, ह्या वाईट जगामध्ये तुमच्याकडे विश्वास पाहिजे. आणि बेसिक लेवलचा नाही. आमेन. वेगवेगळ्या प्रॉब्लेम बरोबर डील करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीचा विश्वास पाहिजे. आमेन. समजतंय? तुमची बाईंग कॅपॅसिटी जर फक्त नाही का 20,000 आहे तर तुम्ही 60,000 वाली गोष्ट नाही घेऊ शकणार. समजतंय? जर तुमचा नाही का लाईफ मध्ये प्रॉब्लेम खूप मोठा आहे तर तुमचा विश्वास पण दांडगा पाहिजे ना. समजतंय? तर जितकं जास्त नाही का विश्वास तुम्ही नाही का स्वतःमध्ये नाही का जनरेट कराल, स्वतःमध्ये नाही का वाढवाल प्रियान, तितकं जास्त तुम्ही नाही का मोठ्या मोठ्या गोष्टींना चॅलेंज कराल. कदाचित तुमच्या समोर माहित नाही गोलियत येऊन उभा राहील. आमेन. त्या लेवलचा विश्वास पाहिजे. जायंट स्लेअर वाला विश्वास पाहिजे. आमेन. तुम्ही जायंट स्ले करू शकता विश्वासाच्या द्वारे. आमेन. तुमच्या जीवनामध्ये जे काही जायंट्स उभे राहतात, कर्जरूपी जायंट्स उभे राहत असतील, आमेन, कर्जरूपी राक्षस उभे राहत असतील किंवा कसलं पण अपयश, फेल्युअर अशा टाईपचे नाही का वेगवेगळे श्राप जर तुमच्या जीवनात उभे असतील प्रियांनी, तर तुम्हाला त्या लेवलचा विश्वास पाहिजे. बायबल काय सांगतो? जुना करार ही शॅडो आहे, नवीन करार ही रियालिटी आहे. समजतंय? येशू ख्रिस्त नवीन करारामध्ये ज्यावेळेस उभा राहतो त्यावेळेस नाही का जुन्या करारामध्ये मोशे एक शॅडो आहे येशू ख्रिस्ताची. येशू ख्रिस्ताने आपल्याला पापाच्या बंधनातून नाही का आजाद केलं. मोशे काय दाखवते? शॅडो काय दाखवते? इजिप्तच्या गुलामगिरीतून त्याने मोशेने नाही का इस्रायलाला बाहेर काढलं. सो येशू नाही का पिता परमेश्वर आधीच नाही का हे करत होता, दाखवत होता की पुढे चालून काय होणार आहे. समजतंय मी काय सांगतो? पुढे चालून काय होणार आहे नाही का पिता परमेश्वर जुन्या करारात दाखवत होता. येशू दाखवत होता जुन्या करारामध्ये. जुन्या कराराच्या प्रत्येक धड्यामध्ये, प्रत्येक वचनामध्ये तुम्हाला नाही का जर नीट निकसून पाहाल तर तुम्हाला येशू भेटेल. येशू त्या नाही का शद्रक, मेशक, अबेदनेगोच्या नाही का त्या अग्नीच्या भट्टीमध्ये तो चौथा व्यक्ती सुद्धा नाही का येशू ख्रिस्तच होता. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? की तुमच्या विश्वासाला कामाला लावा. युअर फेथ तुमच्या विश्वासाला कामाला लावा. तुमचा विश्वास पॉवरफुल आहे. समजतंय? आर यू अंडरस्टँडिंग मी? येस. विश्वास वार्ता ऐकून आणि ऐकून येतो. बोला, विश्वास वार्ता ऐकून आणि ऐकून येतो. मला माझ्या विश्वासाची पातळी वाढवली पाहिजे. मला माझ्या विश्वासाची लेवल वाढवली पाहिजे. जर मला नाही का माझ्या जीवनामध्ये नाही का जर वेगवेगळ्या रीतीचे प्रॉब्लेम आहे, कदाचित नाही का सुरुवात
नाही का ज्यावेळेस मी देवामध्ये केली त्यावेळेस नाही का खूप प्रेयरचे फटाफट आन्सर भेटत होते, पण आता पाहतोय नाही का मी खूप स्ट्रगल करतोय आन्सर भेटायसाठी. याचा अर्थ काय? माझ्या विश्वासाची लेवल मला आता वाढवून पाहिजे. आमेन. माझ्या विश्वासाची लेवल मला वाढवली पाहिजे. तर ब्रदर सिस्टर हताश नका हो. तुम्हाला जर आन्सर भेटत नाही तर हताश नका हो. तुमचा विश्वास कमी पडतो. तुमच्या विश्वासाला वाढवा. आणि तुमच्या विश्वासाला कसं वाढवाल तुम्ही? देवाचं वचन. आमेन. नेहमी ध्यानात ठेवा, परमेश्वरासाठी काही एक अशक्य नाहीये. आणि देवाने सगळे अधिकार, सगळे पॉवर्स तुम्हाला दिलेत. बायबल काय सांगते? 21:1, 3, 4, 5 जर तुम्ही वाचाल, ख्रिस्त येशू मधील सर्व आशीर्वादाने तुम्हाला काय केलं? त्याने आशीर्वादित केले. बोला, मी आशीर्वादित आहे. मी आशीर्वादित आहे. मी हेल्दी आहे. मी स्ट्रॉंग आहे.